वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के वल गांव के जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को शिवसेना वल शाखा द्वारा मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के कार्यकर्ताओं द्वारा नोटबुक वितरण किया गया। इस अवसर पर भिवंडी तालुका सचिव दीपक जी पाटिल, उप तालुका प्रमुख चक्रधारी जी पाटिल, जिला परिषद गट सचिव संदीप जी पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक सदाशिव पाटिल, माजी सरपंच जगदीश पाटिल, उद्योगपति दिलीप पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानदेव भोईर, पंढरीनाथ पाटिल, माजी सरपंच तानाजी भोईर, भिवंडी तालुका संपर्क संघटक नंदिनी भोईर, महिला मंडल अध्यक्षा सुष्मिता पाटिल, कमलाताई पाटिल, माजी सरपंच रेखा भामरे, समाज सेवक नित्यानंद भोईर, समाज सेवक बाजीराव भोईर, पंढरीनाथ भोईर, मुरलीधर पाटिल, कविवर्य प्रवीण पाटिल, राजश्री भोईर, नैना भोईर, हर्षदा भोईर, शांता भोईर, शर्मिला भोईर, सुमित्रा पाटिल, शर्मिला भामरे, नम्रता पाटिल, प्रार्थना भामरे, अंजलि भोईर सहित भारी संख्या में मान्यवर व शिवसैनिक महिला और पुरुष उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम का नियोजन शिवसेना भिवंडी तालुका सचिव व उप सरपंच वल श्री सचिन जी पाटिल, उप विभागीय प्रमुख दयाराम जी पाटिल, शाखा प्रमुख अनंती जी भामरे, शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 1 बजरंग जी भोईर, उप शाखा प्रमुख निवर्ती जी पाटिल, उद्योगपति रविंद्र जी भामरे, शिवसैनिक निवर्ती जी भोईर, उदय पाटिल, उद्योगपति प्रीतम भामरे, शिवसैनिक मोनिश पाटिल, प्रतीक भामरे द्वारा किया गया। तो वही आगे हम आपको बता दें कि शिवसेना वल शाखा द्वारा लगभग 34 वर्षों से जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को नोटबुक वितरण करते आ रहे हैं, आगे भी वितरण करते रहेंगे। ऐसी जानकारी शिवसेना वल शाखा के कार्यकर्ताओं ने दी है। आइए देखें उसकी एक रिपोर्ट। शाखा प्रमुख अनंतजी भामरे, त्यानंतर माझे परम मित्र प्रवीणजी पाटील, एक कोणीतरी इथे थांबा, त्यांच्या हातून सगळ्यांचा प्रवीण पाटील यांचा तरी वावग ठरणार नाही। एक उभं व्यासपीठावर होतोय सन्मान, व्यासपीठावर उपस्थित नंदिनीताई दीदी आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ करण्यासाठी सगळी मंडळीची धावपळ होत होती। त्यातच आपल्या ग्रामपंचायतचा कर्मचारी उमेश इथे याने आपल्याला सकाळपासून एक भले त्याने त्याचं कर्तव्य बजावलं असेल, शुभ असेल, त्याचा सन्मान इथे व्हावा। विद्यार्थी मित्र, आपलं सुद्धा मी इथं हार्दिक स्वागत करतो। मार्गदर्शन त्याच्यानंतर बळीराम भामरे साहेब, त्याच्यानंतर गुरुनाथ भामरे साहेब यांनी ही सुरुवात केलेली आहे आणि यांचं जतन आज आपण बघतोय। तर आपले ज्येष्ठ शिवसैनिक माजी सरपंच सदाशिव पाटील साहेब, त्याच्यानंतर अनंत भामरे साहेब, त्याच्यानंतर उपस्थित चक्रधारी साहेब, हे तर नेहमीच आपण हे माझे वंदनीय आहेत, त्यांच्या प्रेरणेतूनच आज मी पुढे जात आहे। आज सगळ्यांचीच नावं घेणं शक्य नाही, पण एक गोष्ट आवर्जून सांगते की या जेव्हा इथे वया वाटप कार्यक्रम असतो, आपल्या तालुका सचिव माननीय दीपकजी साहेब हे आवर्जून इथली एक फॅमिली समजून प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात, म्हणून त्यांचे देखील मी आभार मानते। आपल्या महिला मंडळाच्या अध्यक्ष माननीय सुष्मिता श्रीराम भोईर यांचे देखील इथे स्वागत करीत आहे। त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन इथे उपस्थित दाखवली। त्याच्यानंतर इथली मुलं आणि आपल्या सगळ्या रणरागिणी आपली फुल सांभाळून इथे जमल्या आणि आपली कामं बाजूला ठेवून हे आपल्या आम्हाला आधारस्तंभ म्हणून बरेच शिवसैनिक इथे उपस्थित आहेत। त्यातल्या त्या प्रवीणजी पाटील साहेब यांचं नाव आवर्जून घेईन, कारण सांगू का, एक सुंदर कलाकृती
त्यांच्या परमेश्वराने त्यांना दिलेले आहे. त्याच्यानंतर बरेच उपस्थित तुम्हाला एकच सांगावं वाटेल की आजचा हा जो कार्यक्रम आहे हा सतत चालू राहिला पाहिजे. इथे बरी गावातली मुलं नसली तरी पण आपला मेन उद्देश काय असतो, शिवसेनेचं एकच काम असते 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या अनुषंगाने आपण इथे निधी जमलेल्या स्थलांतरित मुलांना आपण संधी देतो. त्यांना वह्या पुस्तकाचं वाटप करण्यासाठी इथे आपण सगळेजण वह्या पुस्तक काढून जमणार, त्याबद्दल मी आभार मानते. जय हिंद जय महाराष्ट्र. वह्या वाटप कार्यक्रम 2024 या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेना शाखा वळ, त्याचप्रमाणे भिवंडी तालुक्याचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक आणि सर्व महिला, त्याचप्रमाणे माझे विद्यार्थी. वर्षभरातले काही आनंदाचे क्षण असतात, त्याच्यामधला आनंदाचा क्षण म्हणजे आमचा हा वह्या वाटपचा कार्यक्रम आमच्या मुलांच्या वतीने. कारण मुलांच्या मनावर किंवा त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद जो असतो ना तो वर्षभर कधीच नसतो. त्यांना वह्या मिळणार, कारण शासनामार्फत आमच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळतो, पोषण आहार मिळतो, खेळाचं वेगवेगळं साहित्य मिळतं, परंतु वह्या मिळत नसतात. आणि वह्या हे सगळ्यांचं आवडतं असं असतं, कारण त्याच्यामध्ये तो त्याचं मत व्यक्त करत असतो, तो त्याचा अनुभव घेत असतो, त्याचा अभ्यास पूर्ण करत असतो आणि म्हणून त्यांना खूप आनंद होत असतो. शिवसेना शाखामार्फत हे जे वह्या वाटपचा कार्यक्रम करून मुलांच्या मनावरचा आनंद अधिक वाढवण्याचं कार्य गेले 34 वर्ष चालू आहे. ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो की 34 वर्ष सलग अविरतपणे हे कार्य चालू आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दान करण्याची एक प्रथा असते, दान केलं जातं. त्या सगळ्या दानांमध्ये विद्यादान हे सर्वात महत्वाचं दान मानलं जातं. कारण विद्येचं दान केल्यानंतर फक्त एकच कोणाला दान केलं जात नाही, तर ती पिढी, तो समाज पूर्ण शिक्षित होत असतो. आणि म्हणून विद्येचं दान हे सर्वात महत्वाचं दान आणि हे पवित्र कार्य आपल्या शाखेमार्फत होत आहे. मुलांनो, महात्मा गांधी कोणतंही कार्य सुरू करण्याच्या आधी एक भजन म्हणायचे, त्यांचं आवडतं भजन, वैष्णव जन तो तेने कहिये तीन पराई जाणे. त्या भजनाचा अर्थ असा होता की खरा वैष्णव तोच आहे जो समाजातील गोरगरिबांचं मन जाणून त्यांना मदत करतो आणि आपल्या मनाला थोडेही तो अहंकाराने किंवा गर्वाने स्पर्श सुद्धा होऊ देत नाही. आणि ते कार्य शिवसेना शाखातले सर्व पदाधिकारी करत आहेत एवढ्या वर्ष. आम्हाला तरी गेले 5 वर्ष तोच अनुभव आलाय की त्यांच्याकडे एवढं कार्य मोठं असून सुद्धा कोणताही गर्व किंवा अहंकार नाही, की विद्यार्थ्यांना आमच्या सतत मदत करत असतात आणि अशा प्रकारचं कार्य करून ते एक पुण्याचं काम करत असतात. संत तुकाराम म्हणतात, जे 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 रंग जे काही रंग जे काही रंगले रंग झाले दान झाले ते तोच ते जे तोच साधू ओळखावा तेव्हा तेथेची जाणावा. जे रंजाने दान केलेले आहेत त्यांच्यामध्ये आपला देव मानावा. देव हा मंदिरात नाही तर तो या गोरगरिबांच्या मुलांमध्ये आहे. आणि अशा प्रकारे संत तुकारामांच्या गाथेप्रमाणे आपलं कार्य हे अविरतपणे चालू राहील, ते कधीही बुडणार नाही. कारण त्यांची गाथा सुद्धा बुडली नाही, ती तरंगत राहिली. असंच विद्यार्थ्यांच्या चांगल्या कलागुणाने तुमचं कार्य हे अविरतपणे चालू राहील, यासाठी आमच्या शाळेतर्फे आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या तर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देताना आम्ही एकच तुम्हाला एक विनंती करतो की वह्यांची जागा आता लॅपटॉपने घेतली आहे, टॅबने घेतलेली आहे. आमच्या मुलांच्या एवढ्या तुम्हाला शुभेच्छा मिळतील की पुढील काही वर्षामध्ये तुम्ही नक्कीच आमच्या प्रथम वंदितो मी तुम्हा राजा शिव छत्रपती मानाचा मुजरा करतो. स्वराज्याचा झाकिया भले धर्मवीर माणसांच्या मनात आणि अतुल हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख 34 वर्ष झाली. हा कार्यक्रम मी संतदादा पाटील यांना बोललो होतो की दादा ह्या वर्षी आपलं 34वे वर्ष आहे, तर आपण परत 34 वर्ष मागे जायचं का? कारण ह्या कार्यक्रमाचे म्हणजे आपण जो यांच्या समोर ज्या घडामोडी झालेल्या असतात ते इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यावेळेला इथं MP पाटील असेल, आपल्या गुरुराजे भांबरे
असतील आणि आपला प्रमोद दादा म्हणजे पमा दादा हे इथं महाराष्ट्र गीत या गीताने इथं सुरुवात करायचे. म्हणजे एक 34 वर्ष मागे जाऊन आपण कार्यक्रम साजरा करू असा एक प्रयत्न चालला होता. पण पावसाचा जो काही ताळमेळ त्यामध्ये आपल्याला कार्यक्रम काही ऍडजस्टमेंट झाला नाही. आज हा 34 वर्ष कार्यक्रम करताना आपण निश्चितच आमचे त्यावेळेचे शाखा प्रमुख असतील गुरुनाथजी भांबरे साहेब, त्यांचे सहकारी कमलाकरजी पाटील असतील, हरिदासजी भोईर असतील, सदाशिवजी पाटील असतील, जीवराजजी मडवी असतील, देवराज पाटील असतील, सर्व मंडळी ज्ञानदेव भोईर असतील, ही मंडळीने त्यावेळेची परिस्थिती बघून ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. आज गाव दिसताना आपल्याला सर्व ठिकाणी समृद्ध दिसतो. पण जेव्हा 34 वर्षापूर्वी आपण जेव्हा गावाची कल्पना कराल, आज जर विश्वनाथजी पाटील साहेब इथं असते तर त्यांनी नक्कीच 34 वर्षापूर्वी आपला गाव कसा होता त्याचं आपल्याला इत्यंभूत माहिती सांगितली असती. त्यावेळेची ती गरज ओळखून तो कार्यक्रम आपण या पद्धतीने चालू ठेवलेला आहे. आज कार्यक्रम करताना बघतो आपण दोन याच्यामध्ये तफावत दिसते की पहिल्या अगोदर तसं काही एवढी लोक सक्षम नव्हती, म्हणजे वयाची गरज होती. आज प्रत्येकाला जे विद्यार्थी आहे विद्यार्थ्याला या वयाची गरज ही भासणारच. म्हणून ती एक प्रथा बोलली तर या परिसरातील एक परंपरा अशी बनलेली आहे की वडा वाटपाचा कार्यक्रम आपण करतो आहोत. आज 34 वर्ष आपण कार्यक्रम टिकवून ठेवला. का टिकवून ठेवला? अगोदर बोलतो की पावसामुळे आपला कार्यक्रम रद्द झाला. आजच्या दिवशी आपण कार्यक्रम ठरवला. मी आपली माफी मागतो की मला यायला उशीर झाला, पण मला मुलाच्या शाळेमध्ये आज महत्वाची मीटिंग होती. न जाणं सुद्धा परवडलं नसतं, पण मी कार्यक्रम रद्द होऊ दिला नाही. असं पण बोललो नाही की कार्यक्रम सोमवारी घ्या. कार्यक्रम शनिवारी ठरलाय. शाखेपेक्षा सचिन मोठा नाहीये. शाखा अगोदर आणि मग शाखेचा इतर पदाधिकारी. आज 34 वर्ष कार्यक्रम अविरत चालू आहे का? तर इथल्या शाखेमध्ये एक युनिटी आहे. इथे कोणाच्या मनात कोणाच्याही बद्दल हेवे दावे होत नाही. 34 वर्ष हेवे दावे होत नाही. याचं एक तुम्हाला कारण सांगतो की इथं प्रत्येकाला पाठिंबा दिला जातो आणि पाठबळ दिला जातो. शैक्षणिक विषय आहे पण बोलू नये, पण त्या 34 वर्ष कशाच्या आधारावर टिकलं ते सांगणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून एक छोटासा उदाहरण देतो. आता जो निवडणुका झाल्या तर मला एक ज्येष्ठ भेटले. ते नेहमी त्यांच्या पक्षाच्या निवडणुकीला जायचे. तर त्यावेळेला गेलेल्या ते त्याला सहज विचारलं की काका तुम्ही अशा अशा ठिकाणी गेले नाही? मी बोलून नाही गेलो, कारण आता काही जण पुढे आहेत तर ते व्यासपीठावर बसले तर ते माझ्या मनाला ऑकवर्ड होतं. मला तिथंच समजलं की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये इथं काय फरक आहे. ज्या वेळेला आम्ही कुठेही बोलतो त्यावेळेला आमचे चंद्रधरी पाटील बोलतात की सचिन बोलतो, नंदिनी बोलतो, मला अभिमान वाटतो त्यांचा. जोपर्यंत आमचे शाखा प्रमुख बोलतात की सचिन जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही अपेक्षा करू शकतो की आम्ही सगळे सण उत्सव साजरे करू शकतो, आमचे कार्यक्रम व्यवस्थित पार पडू शकतात. इतकी जर पाठीवर शाबासकीची थाप असते तर या शाखेमध्ये पुढे जाण्याला प्रोत्साहन दिला जातो. कोणी कोणाचे पाय खेचत नाही. त्या अनुषंगाने हे सर्व चाललेला असतो. शाळेच्या बाबतीत मी बोलेन की मी शाळेमध्ये असताना नेहमी आमच्या ज्या शाळेचे शिक्षक आहेत यांना कमळताईचं उदाहरण द्यायचो की आम्ही इथे शाळेमध्ये असताना कमळताई अंगणवाडीला होत्या, पण शाळेमध्ये काही झालं तर मध्यस्थी करायला कमळताई यायच्या तिथे. पण मला 2 वेळा शाळेमध्ये जायचा योग झाला. आपल्या शाळेमध्ये जो आपला काही प्रवेश ज्या वेळेला होता
खरोखर वाटतं तुमच्या चौघींबद्दल, आपल्या ज्या शाळेचे शिक्षक आहेत, म्हणजे तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही पटीने आदर वाढला. कारण आपण ज्या विद्यार्थ्याला ज्या पद्धतीने ट्रीट करत होता, म्हणजे ही मुलं इथं गावातील याच्यात कोणी नाहीये, पण ह्या मुलांची सुद्धा आपलं जे वर्तन होतं, मी खरोखर आपल्याला म्हणजे धन्यवाद देतो. आणि एक सांगतो की मॅडम यांनी आपल्याला लॅपटॉपची इथं मागणी केली. कम्प्युटर मला एक कार्यक्रम बंद पडलेला, पण ठीक आहे, भविष्यामध्ये तसं काही होऊ शकतो असा. तर आजच्या या कार्यक्रमासाठी आजचा आनंदाचा दिवस आहे, वर्ष 34 आहे. हा कार्यक्रम असाच पुढे पुढे चालत राहू अशी मी शेळू मातेच्यांनी प्रार्थना करतो आणि आपली इथे रजा घेतो. पंढरपूरच्या वारीसाठी जाणारे अनेक भक्त आहेत, त्यांना वारीची ओढ असते, पांडुरंगाची ओढ असते. तशीच ओढ आम्हाला या विद्यार्थ्यांची असते. दरवर्षी आम्ही हा वया वाटपाचा कार्यक्रम कधी करतो आणि त्यांच्यापर्यंत आम्ही कधी पोहोचतो असं आम्हाला झालेलं असते. तर हे आमचे पांडुरंग आहे आणि शिवसेना शाखेने ही परंपरा कायम ठेवली आहे. ह्या शाखेच्या माध्यमातून जो वया वाटपाचा कार्यक्रम आपण सुरू केला, हा तत्कालीन शिवसेनेचे जे पदाधिकारी होते, ते कार्यकर्ते होते, त्यांनी केला. अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये इथल्या लोकांचं जीवनमान होतं, परंतु त्या विद्यार्थ्यांसाठी, त्या लोकांसाठी आपण काही केलं पाहिजे ह्या एका उदात्त भावनेने हा कार्यक्रम केला. कारण शिवसेना प्रमुखांचं एक सांगणंच होतं, जरी शिवसेना ही राजकीय संघटना असली तरी 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या तत्वावरच ही संघटना आतापर्यंत चालत आली. पूर्वी आता सचिन बोलला की पूर्वी परिस्थिती खूप हालाखीची होती. पूर्वी ह्या शाखेमध्ये आनंद दिघे साहेब, आनंद खरे साहेब, अगदी म्हणजे या जिल्ह्यामध्ये जेवढे महापौर असायचे तेवढे सगळे महापौर या कार्यक्रमाला यायचे आणि ती संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र पाटलांकडे असायची. कार्यक्रम दुपारचा जर कार्यक्रम असला तर यावेळेला शेतीची कामं असायची. या पावसाच्या वेळेला इथून बैल जाताना किंवा नांगर घेऊन जाणारे किंवा शेतामध्ये जाताना जे भाताचे भारे ते डोक्यावर घेऊन जाणारे असं दृश्य पूर्वी असायचे इथं. म्हणजे विचार करा, ही तशी परिस्थिती होती. आता ती परिस्थिती बदलली आहे. शेती आपली राहिली नाही, शेतीच्या जागेवर गोडाऊन चालेल. परंतु हे जरी गोडाऊन चालेल तरी आमची ही जी परंपरा आहे शाखेची, ती परंपरा तुटली नाही. आजही किमान 15 ते 20 गावांमध्ये वया वाटपाचा हा कार्यक्रम सातत्याने राबवला जातो आणि अनेक गावांमधून विचारणाही केली जाते की अजून काय तुम्ही आलेत आमच्या गावामध्ये, अशी विचारणा होती. विशेषतः चक्रधरी पाटील, अनंता भावरे यांच्याकडे विचारणा केली जाते की तुम्ही कधी येणार. आणि त्यांनी आता हा वयांचा जो काही एक स्टॉक आहे तयार करून ठेवलेला आहे आणि तो कुठल्या गावामध्ये कधी जाईल त्याचं नियोजन सुद्धा इथं झालेलं आहे. आता ह्या शाखेच्या बोलायचं झालं, या शाखेमध्ये विकास भोये यांना पंचायत समितीच्या सभापतीसुद्धा बनता आलं या शाखेच्या माध्यमातून. आज सचिन आहे, उपसरपंच आहे. सचिनचा एक विशेष नम्रपणा त्याविषयी मला तिथे वरपाड्याच्या शाळेमध्ये जाणवला की शाळेमध्ये कार्यक्रम असताना बसायला थोडी खुर्च्या कमी होत्या आणि तिथे शिक्षक उभे होते, पण सचिन उपसरपंच असून सुद्धा सचिन त्या खुर्चीवरनं उठला आणि सांगितलं शिक्षक हा महत्त्वाचा आहे आणि त्या शिक्षकांना बसवलं. जे जे कोणी शिक्षक असतात त्या शिक्षकांचा तो पायाला हात लागल्याशिवाय तो पुढे जात नाही. ही नम्रता सुद्धा आहे. शिवसेना ही जरी प्रभावी संघटना, आक्रमक संघटना असली तरी शिवसैनिकांमध्ये तो नम्रपणा सुद्धा आहे आणि तो शाखेतल्या सगळ्यांनी जपला आहे. मला आता मॅडमने सांगितलं की टॅब देता येईल. ठीक आहे, टॅबसाठी अजून किती वेळ आहे, तो शासनाचं एक धोरण असेल, पण तरीसुद्धा माझी ग्रामपंचायतीला विनंती आहे की आपण या वळ आणि वळपड्या दोन्ही गावांमध्ये एक कॉम्प्युटर रूम तयार करावं की त्या माध्यमातून या शाळेतल्याच विद्यार्थ्यांना नव्हे तर माझ्या माता भगिनींना सुद्धा कॉम्प्युटरचं ज्ञान द्यावं अशी माझी एक त्यांच्याकडे मागणी आहे. आता त्यांनी ती मागणी पूर्ण करावी, कारण आपली ग्रामपंचायत सक्षम आहे. किमान 10 कॉम्प्युटरचं जर 2 रूम वल आणि वलपाड्यामध्ये बनवलं
तर ज्या आपण भगिनी ज्याला आपण म्हणजे ज्या जाऊ शकत नाही पुढे कॉम्प्युटरचं ज्ञान घ्यायला, त्या तिथं निश्चितपणे ज्ञान घेतील कॉम्प्युटर चालवण्याचं. आणि त्याचबरोबर त्या गावातल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे शालेय विद्यार्थी असो की महाविद्यालयीन विद्यार्थी असो, त्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळेल. मागणी करतोय सचिन उपसरपंच आहे, आता सरपंचांकडे जाऊन मागणी करावी आणि ते काम पूर्ण करावं. अशा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्र आणलं जातं आहे. हे 34 वर्ष हे असं चालू आहे, यापुढे सुद्धा हे चालू राहील. पुढचं 35वं वर्ष आहे. माझी चक्रधरी पाटील, अनंत बाबरा त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की 35वा कार्यक्रम थोडा एक वेगळ्या पद्धतीने व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. कारण 35 वर्ष कार्यक्रमाला होते आणि 35 वर्ष सातत्याने एखादा कार्यक्रम राबवणं हे खूप मोठं असं आव्हानाचं काम आहे. आणि ते आव्हानाचं काम तुम्ही चांगल्या प्रकारे केलं करा, त्याबद्दल तुम्हाला सदिच्छा व्यक्त करतो. आणि या विद्यार्थ्यांना पुढील भविष्यातील शिक्षणासाठी, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 34 वर्ष अखंड अविरत सुरू असलेला शिवसेना शाखावळचा वह्या वाटपांचा असा हा स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम शिवसेना शाखावळला आमच्या शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद देते. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतलेले हिंदू हृदय सम्राट ज्यांनी समाजकारण केलं, लोककल्याणाचा वचा छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतला. शाहू फुले आंबेडकर यांच्या पण हे देखील समाजकारणासाठी त्यांनी आपला ध्येय झिजवला. अशा प्रकारच्या संत श्रेष्ठ परंपरेमध्ये आपली शिवसेना शाखावर जाऊन पोहोचलेली आहे. कारण 34 वर्षापूर्वी लावलेलं हे छोटंसं वृत्त आज अजस्र अशा अखंड वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि हे ऐकताना देखील आज खरंच खूप रोमांच अंगावर उभे राहतात की 34 वर्ष एखादी गोष्ट सतत सुरू राहते, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि यासाठी मी हा जो वसा स्वीकारणारे आणि ज्यांनी हा वसा या वळ गावामध्ये दिला त्यांना सुद्धा नमन करते की हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात ही स्वतःपासून होत असते आणि ही सुरुवात या ठिकाणी वळमध्ये झालेली आहे. आपल्या जिल्हा परिषद शाळा वळमध्ये तर हा कार्यक्रम होतोच, परंतु माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी पंचक्रोशीमध्ये देखील हा वह्या वाटपाचा कार्यक्रम होत असतो. असे त्या काळचे फोटो देखील मी पाहिलेले आहे की खरंच खूप अतिशय आदिवासी पाड्यांमध्ये देखील जाऊन आपल्या हे शिवसैनिक या ठिकाणी आपला हा कार्यक्रम राबवत असतात. हे सेवाव्रत जपत असतात. आणि म्हणूनच त्यासाठी शिवसेना शाखा वळला मी खूप खूप धन्यवाद देते. त्याचबरोबर आताच आपण सांगितलं की या ठिकाणी शाळेला टॅब किंवा कॉम्प्युटर आज उपलब्ध आहेतच, परंतु मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की मागच्याच वर्षी आमच्या शाळेने छोटीशी मागणी केली आणि या ठिकाणी शांत संयमी स्वभावाचे आमच्या दयानंद पाटील साहेब ज्यांनी ती मागणी म्हणजे आपल्या शाळेचा प्रिंटर अगदी 15 दिवसामध्ये त्यांनी आपल्याला सुसज्ज असा प्रिंटर सुपूर्द केला. त्याबद्दल पाटील साहेब आपले खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तरुण तडफदार धडाडीचे कार्यकर्ते या गावचे सन्माननीय उपसरपंच सचिन पाटील साहेब यांना देखील मी खूप धन्यवाद देईन. कारण कोणतीही गोष्ट मला गेली 5 वर्ष मी पाहते की कार्यक्रम म्हटल्यानंतर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माननीय सचिन पाटील साहेब यांच्या आवाजाने होतं आणि ती एक सवय आम्हाला देखील लागलेली आहे. खरंच अतिशय ओळखवतं असं वक्तृत्व आहे त्यांचं, सुंदर स्पष्ट आवाज आणि सर्व समावेशक वृत्ती. कोणत्याही एका गोष्टीचा अवलंबन न करता सर्व समावेशक वृत्ती आणि अशा प्रकारची वृत्ती अशा ह्या कार्यक्रमामागून या कार्यकर्त्यांमध्ये या पुढच्या पिढीला मिळेल तर ती खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि याच्यातूनच आमचे विद्यार्थी देखील आदर्श घेत असतात आणि म्हणूनच कार्यकर्ते मोठे असतात. शिवसेना शाखा वळला पुन्हा एकदा आमच्या जिल्हा परिषद शाळा वळच्या वतीने खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू. 34 वर्षाचं सातत्य टिकवण्यासाठी अविरत परिश्रम घेऊन आपण हे करतात
पण घेतला वसा कधी टाकू नका, कारण वारसाला अख्खगार म्हणायला सगळेच असतात, पण वसा चालवायला कोणी नसतोय. म्हणून हा वसा चालवण्यासाठी आपण दुसरी पिढी तयार करायला पाहिजे. कारण या 34 वर्षाच्या कालखंडामध्ये या वर्ल्ड शाखेच्या कार्यक्रमामध्ये मी बऱ्याच वेळा आलो सातत्याने, पण मला तेच चेहरे समोर दिसतात. नवीन पिढी अजून कुठेतरी मागे पडते, कमी पडते, पण त्यांनी एक युवासेना म्हणून या शाखेच्या या सुस्थ कार्यक्रमामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि हा वसा चालवण्यासाठी आपल्या मागच्या मंडळीनं सहकार्य केलं पाहिजे आणि तरच तो वसा पुढे चालू नाही. पण खऱ्या अर्थाने वड शाखा जेव्हा वड गावामध्ये कार्यक्रम करत असताना सातत्याने 25 वर्षे हायलाईट कार्यक्रम झाले. या जिल्ह्यातील सगळेच नेते, सगळे महापौर इथे येऊन गेले, परंतु त्याच्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की बस झाला तर 25 वर्ष झाली, पुन्हा आपण कुठेतरी थांबलो पाहिजे. पण ते बेशक झालेले होते. भले मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम करता आला नाही त्यांना, पण इथं शाखेमध्ये सातत्याने ते कार्यक्रम करत असताना मला वाटतं 2003 साली मी जेव्हा शिवसेनेचा विभाग प्रमुख झालो, माझ्याबरोबर चक्रधरी पाटील उपविभाग प्रमुख झाले आणि त्यावेळेस या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही बाहेर पडलो. तर वड नव्हे तर हा परिसर संपूर्ण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही फिरून काढला आणि हे करत असताना वड शाखा कुठे कमी पडत नाही, म्हणून त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेफार. अशा प्रकारे कार्यक्रम करत असताना खरोखरच आमचे मन भरून येते, कारण पावसाळा आला की शाळा सुरू होते आणि शाळा सुरू झाली म्हणजे वयाची गरज असते, तेव्हा नक्कीच आमच्या नजरेसमोर वड शाखा. म्हणून माझ्या शाळेतील कार्यक्रम होणार आहे वड शाखेच्या माध्यमातून. आज हा वड शाखेचा कार्यक्रम जरी असला, मी प्रमुख पाहुणा नाही तर खरं तर मी यांचाच एक वारसदार आहे. म्हणून पहिला कार्यक्रम म्हणजे या वयोगटाचा श्रीगणेश वडमधून जरी झाला असेल तरी दुसरा कार्यक्रम माझ्या अलीगड गावामध्ये होईल याची मला खात्री आहे. परंतु यावेळेस आमच्या मंडळीने तो कार्यक्रम मला चौथा दिला. त्याचं गुण मला काही समजलं नाही, कारण 2 कार्यक्रम पुढे घेतल्या असो, पण अशा पद्धतीने तुम्ही ते कार्यक्रम करत असताना तुम्हाला जे सहकार्य असतं एकमेकांना ते खरोखरच बघण्यासारखे. कारण मी माझ्याशी सदस्यांना बोललो की 30 मंडळी आपण नेहमी बघतो, पण इतर लोक येत नाही, कारण कार्यक्रम आपण आपल्या प्रसिद्धीसाठी करतो असं नाही, कारण त्या कार्यक्रमाचं काहीतरी आपल्याला लोकांना द्यायचं असते. कारण आज शिवसेना 80% समाजकारण 20% राजकारणाचा भाग आहे आणि तो समाजकारणाचा घेतलेला वसा अविरत अखंडित असं सुरू ठेवा असे मी आपल्याकडे अपेक्षा करतो. धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं उपस्थित आहे आपला विनंती करतो. विनंती 2 मिनिटं फक्त शांत बसा. आपल्या सर्वांच्या शुभ पाटील वितरण करायचं आहे. आपल्याला विनंती आहे की आपल्या जयराम पाटील मनापासून धन्यवाद.